नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्र, जुलै महिना निम्म्यावर आला तरी कांद्याला बाजारभाव अजून वाढलेला नाही। मागील वर्षी 17 जुलै म्हणजे याच दिवशी कांद्याला बाजारभाव होता 2775 रुपये। अगदी 30 रुपयांचा उच्चांक सुद्धा कांद्याच्या बाजारभावाने गाठला होता। पण यावर्षी नेमकं असं काय झालं की ज्याने कांद्याचं गणित फसलं। आजही शेतकऱ्यांच्या चाळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांदा साठवून ठेवला आहे। हे शेतकरी कांदा बाजारभावाची आतुरतेनं वाट त्या ठिकाणी पाहत आहे। सध्या उन्हाचा चटकाही त्या ठिकाणी वाढतोय आणि उन्हाचा चटका वाढल्यामुळे त्या ठिकाणी गरमीने कांदा हा सडला जाईल की काय अशी भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी येते। काही सोशल मीडियावरती त्या ठिकाणी अफवाही पसरवण्यात येतात, ते म्हणजे कांद्याचा बाजारभाव त्या ठिकाणी राहणारच नाही। यामुळे शेतकरी मिळेल त्या भावामध्ये कांदा विकत आहे। सध्या जर का आपण पाहिलं तर पिंपळगाव बसवंत असेल, लासलगाव असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, अशा ठिकाणी कांद्याची आवक ही त्या ठिकाणी वाढलेली दिसत आहे। भरमसाठ खर्च करून पिकवलेला कांदा भाव मिळत नसल्यामुळं अगदी उत्पादन खर्च त्या ठिकाणी निघत नाही। त्यामुळं भाव नेमके कधी वाढणार अशी विचारणा शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी वारंवार केली जाते। आणि या संदर्भात सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राइब देखील करा। मित्र हो, महाराष्ट्र हा कांदा उत्पादनात तसा देशामध्ये अव्वल। देशातील एकूण 55% कांदा हा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पिकतो। मित्र हो, गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे 17 जुलैला कांद्याला बाजारभाव होते 2725 रुपये। तर सर्वाधिक कांद्याला बाजारभाव मिळाला होता 3200 रुपये प्रति क्विंटल। आता हा झाला इतिहास आणि याचमुळे शेतकरी आताही याच बाजारभावाची अपेक्षा करताना त्या ठिकाणी आता दिसत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, कारण की विविध माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पसरवल्या जातात, ते म्हणजे कांद्याची बाजारभाव वाढणार आणि अशाच बातम्यांना शेतकरी हा बळी पडत असतो। मित्र, एकतर सर्वसामान्य शेतकऱ्याला आपला कांदा नेमका पुढे कुठं पाठवला जातोय किंवा जो काही नवीन कांदा मार्केटमध्ये येतो तो नेमका कुठून येतोय, कोणत्या राज्यामधून येतोय हे सुद्धा त्या ठिकाणी माहीत नसतं आणि त्यामुळे शेतकऱ्याचं कांद्याबाबतचं गणित हे नेमकं शेतकऱ्याचं फसतं। आता तसं जर पाहिलं जर गेलं तर आज रोजी कांद्याला जो काही सरासरी भाव भेटतोय तो 1100 रुपये ते 1500 रुपयाच्या दरम्यान भेटतोय आणि यातून शेतकऱ्याचा जो काही उत्पादन खर्च आहे तो सुद्धा त्या ठिकाणी निघत नाही। त्यामुळे शेतकरी इकडून अवकाळी पावसामुळे तर दुसऱ्या बाजूने त्या ठिकाणी भाव मिळत नसल्यामुळे त्या ठिकाणी हवालदिल झालेला आहे आणि अशातच शेतकऱ्यांना गरज आहे ती म्हणजे चांगल्या बाजारभावाची। बघा शेतकरी मित्रांनो, म्हणून शेतकऱ्यांच्या माध्यमातून नेहमीच प्रश्न विचारला जातो, म्हणजे कांद्याचे बाजारभाव कधी वाढणार। आता आता जी काय भाववाढ आहे ती न होण्याचं जे काय पहिलं कारण आहे ते म्हणजे नाफेड आणि NCFनं जी काय खरेदी चालू केली आहे ती खरेदी। आता ही खरेदी एकतर लेट सुद्धा केली आणि वरतून जो काय बाजारभाव दिला तो दिला 1435 रुपये। मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट जर ऑब्झर्व जर केली जर असेल की ज्या दिवशी हे NCF आणि नाफेडचे बाजारभाव जाहीर झाले त्या दिवसापासून कांद्याचे जे काय बाजारभाव आहे ते बाजार समितीमध्ये कमी व्हायला सुरुवात झाली आहे। अगदी 2000 रुपयावरचा जो काय कांदा आहे तो आता येऊन पोहोचलाय तो म्हणजे 1100 ते 1200 रुपयांवरती। तसं जर का पाहिलं तर आता या खरेदीत नेमकी काय भानगड आहे ते ही पाहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। आता दुसरी गोष्ट जी काय आहे ती म्हणजे बाजार समितीमध्ये जो काही क्वालिटी कांदा आहे तो क्वालिटी कांदा फार कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी येत आहे, कारण की जो क्वालिटी कांदा आहे तो शेतकऱ्यांच्या चाळीमध्ये आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ठेवलेला आहे। त्यामुळे सध्याला मार्केटमध्ये जो येतोय तो कांदा जो काय आहे तो शेतकऱ्यांनी शेतामध्ये साठवलेला कांदा आहे, कारण की हा कांदा जो काय आहे तो पावसात भिजल्यामुळे याची क्वालिटी सध्याला त्या ठिकाणी कमी झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, याच्याचबरोबर जर जी काही कांद्याची निर्यात जर का आपण पाहिली तर ती अतिशय संत गतीनं त्या ठिकाणी सुरू आहे, कारण आपले जे पारंपरिक ग्राहक आहे मग त्याच्यामध्ये मलेशिया असेल, दुबई असेल, कतार असेल, श्रीलंका असेल आणि बांगलादेश असेल, याही देशांकडून सध्या कांद्याला त्या ठिकाणी मागणी नाही। म्हणूनच कुठेतरी मागणी आणि पुरवठा यांच्यामधील जो काय समतोल आहे तो त्या ठिकाणी बिघडलेला आहे आणि हा बिघडलेला असल्यामुळे सध्याला कांद्याला बाजारभाव त्या ठिकाणी मिळत नाही। बघा शेतकरी मित्रांनो, आता यामध्येच दुसरी एक गोष्ट घडली ती म्हणजे जे काय दक्षिणेकडील राज्य आहे मग त्यामध्ये कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, इथून सुद्धा कांदा त्या ठिकाणी मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली आहे। आता लाल कांद्याची जी काय लागवड आहे महाराष्ट्रामध्ये ती अजून एक 10-15 दिवसांनी त्या ठिकाणी सुरू होईल। आता यात ही जे काय लागवडीचं क्लिअर चित्र आहे ते त्या ठिकाणी ऑगस्टमध्ये आपल्याला समजेल, कारण की ऑगस्टमध्ये पाऊस कसा राहतो याच्यावरती या सर्व गोष्टी अवलंबून असतील। सोबतच अनेकदा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा कांद्याला उच्चांकी भाव त्या ठिकाणी मिळालेला आहे बऱ्याचशा वेळेस। बघा शेतकरी मित्रांनो, परंतु येणाऱ्या काळामधील जो काही साळीत साठवलेला कांदा आहे, दक्षिणेकडील मार्केटमध्ये आलेला जो काही कांदा आहे आणि ऑक्टोबरमध्ये निघणारा आपला जो काही लाल कांदा आहे, या सगळ्याच्या वरती जे कांदा बाजारभावाचं गणित आहे ते त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे। यासोबतच जर का सरकारने निर्याती बाबतीत जर सकारात्मक पाऊल उचललं
आणि या व्यतिरिक्त पारंपरिक बाजारपेठांव्यतिरिक्त जर नवीन बाजारपेठा शोधल्या आणि त्यातही पूर्ण क्षमतेने जर निर्यात सुरू झाली तर बाजारभाव हे 100% वाढायला मदत होतील. आणि ही गोष्ट लागलीच किंवा लवकरच होणार नाही, याला थोडासा उशीर लागेल. त्याचप्रमाणे कांदा बाजारभाव कमी असून शेतकऱ्यांचं जे काही उत्पादन खर्च आहे ते देखील त्या ठिकाणी आता निघत नाही. आणि याच अनुषंगानं गुजरातसारख्या राज्यानं सुद्धा शेतकऱ्यांना अनुदान दिलेलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा या क्षणी कांद्यावरती अनुदानाची नितांत गरज आहे. पण या बाबतीत सरकार किती सकारात्मक आहे ते पाहणं तितकं त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हे पाहून जर उचललं राज्य सरकारनं तर शेतकऱ्यांना कांदा हा त्या ठिकाणी परवडेल. बघा शेतकरी मित्रांनो, सगळ्यात शेवटी जी काही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आता कांद्याची विक्री शेतकऱ्यांनी नेमकी कशी करायची आहे. तर शेतकऱ्यांसमोर हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे, कारण बाजारभाव हे अतिशय कमी झाले आहे. आता यात शेतकऱ्यांनी काय करायचे की रोजच्या रोज बाजारभाव त्या ठिकाणी पाहायचे. बाजारभावामधील चढ उतार त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. कधी बाजारभाव कमी होतो, कधी बाजारभाव वाढतो, आणि हे लक्षात घेऊन बाजारभाव वाढल्याच्या नंतर टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री जर केली तर ही टप्प्याटप्प्यानं केलेली विक्री शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे. आणि हेच करून शेतकऱ्यांना थोडं भांडवल फिटून थोडे का होईना पैसे त्या ठिकाणी मिळून जातील.